वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये। माणगाव तालुक्यामध्ये पाऊस दिसतोय। वादळी वाऱ्यासह आलेल्या मोठ्या पावसाने मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। आपण हे दृश्य बघतोय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील, त्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर असलेल्या नागरिकांचे मोठे हाल झालेले आहेत। आज सलग 5वा दिवस आहे की रायगड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये पाऊस कोसळतोय। वादळी वाऱ्यासह जोरदार आलेल्या पावसाने मात्र पिकांना मोठा फटका आहे। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा सगळा मान्सून पूर्व पाऊस आहे। रायगड जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। कोकणात आपण वळ्या पुण्यात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये तुफान पाऊस झालाय। या पावसाचा शेतीला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। तुफान पावसामुळे मात्र नागरिकांची चांगली तारांबळ उडाली। बैलगाडा घाटात देखील पावसामुळे पाणी साचलेलं आहे। कुरुळी येथील बैलगाडा शर्यत देखील या पावसामुळे रद्द करण्यात आले। दुसरीकडे कुरुळी ग्रामदैवत यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं, मात्र या पावसामुळे ही शर्यत रद्द करण्यात आली आहे। तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी पाऊस झालेला आहे। संभाजीनगरात जोरदार पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसाचा आता उन्हाळी मका आंबाला फटका बसण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे। आपण बघतोय कोकणात आणि मराठवाड्यात देखील पाऊस झालेला आहे। आता संभाजीनगरातील आपण पाऊस बघतोय, तुफान पाऊस जिल्ह्यात झालेला आहे। गंगापूर तालुक्यात रात्री विजांसह जोरदार पाऊस झालेला आहे। मात्र या ग्रामीण भागात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। आंब्याला याचा फटका बसलेला आहे आणि उन्हाळी मका पिकाला देखील फटका बसलेला आहे। आणि कोकणातून मोठी बातमी आहे। मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे, कारण रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दोन्ही दिशेकडील वाहतूक खोळंबलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे माणगाव जवळ झाड कोसळलेले आपण बघतोय। रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात सतत पाऊस पडतोय। आपण हे दृश्य बघतोय की कशा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झालेली आहे। ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ वाहतूक ठप्प झालेली आहे, कारण वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे। आज चौथा ते 5वा दिवस आहे की सतत रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय। ही दृश्य आहेत माणगाव तालुक्यातली। माणगाव जवळ दोन्ही दिशेकडची वाहतूक खोळंबलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत आहेत। सचिन, आज सतत पाऊस माणगाव परिसरात पडतोय, आता वाहतूक पूर्णपणे ठप्प दिसते दोन्ही दिशेकडची। माणगावमध्ये साधारण दुपारी पाऊस आणि वादळी फटका मुंबई महामार्गाच्या आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य बघता तुम्ही, ही आहेत मुंबई गोवा महामार्गावरची दृश्ये। रायगड जिल्ह्यातील ही माणगाव परिसरातील दृश्य आहेत की किती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत।
पूर्णपणे दोन्ही बाजूकडची म्हणजे मुंबईच्या दिशेची वाहतूक आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आणि कारण एकच आहे की वादळी वाऱ्यामुळे एक मोठं झाड उन्मळून पडलेलं आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। आपण बघतोय की पुणे जिल्ह्यात काही ग्रामीण भागात पाऊस आहे, तिकडे शहरात देखील पाऊस आहे। पिंपरीमध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। आपण दृश्य बघतोय, ही पिंपरी चिंचवड शहरातील दृश्य आहे। दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला, मात्र उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आपण बघतोय मान्सून पूर्व पावसाचा महाराष्ट्राला मोठा तडाखा बसलेला आहे। अनेक भागात पाऊस आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, अनेक जिल्ह्यांना या मान्सून पूर्व पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। आता हा पाऊस आपण जो पाहतोय तो पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहे। आंबेगावमध्ये जोरदार पाऊस झाला आहे। तर तिकडे अहमदनगर जिल्ह्यात देखील सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे। उकड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, कारण 40 अंशाच्या आसपास तापमान अहमदनगरमध्ये गेलं होतं। मात्र या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढलेली आहे, कारण या पावसामुळे कांद्याचं नुकसान होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पण पुन्हा एकदा कोकणाकडे वळूया। रायगड जिल्ह्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाऊस झालेला आहे। हा जो लांजा परिसर आहे रत्नागिरी जिल्ह्यातला, इथे अगदी वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे लोट पाहायला मिळत आहेत। अनेक घरांचे पत्रे उडालेले आहेत। अगदी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे। हे लांजा शहरातील आपण चित्र पाहतोय। दुपारनंतर लांजा शहरात अचानक जोरदार वारे वाहू लागले। आज आणि उद्या कोकणसाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। हे धुळीचं वादळ आपण बघतोय रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरातील। लांजा शहरात धुळीचे लोट बघायला मिळत आहेत। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। तिकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर देखील जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे वाहतूक काहीशी मंदावलेली बघायला मिळते। हे दृश्य आहेत आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस आहे। द्रुतगती महामार्गावर देखील आता वाहतूक या पावसामुळे मंदावलेली दिसते। तिकडे पालघर डहाणू भागात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। पालघर डहाणूसह परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसामुळे मात्र नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। सूर्या प्रकल्पाच्या पाण्यावर जी भातशेती लावली होती तिचं मात्र या मान्सून पूर्व पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आपण हा पाऊस बघतोय, हा पालघर जिल्ह्यातील पाऊस आहे। पालघर डहाणू परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला।